बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. फक्त आम्ही 3 वर्षापूर्वी उठाव केला. आम्ही उठलो अन्यायाविरुद्ध आणि फक्त दाढीहून अर्धाच हात फिरवला होता. ते आडवे झाले 3 वर्षापूर्वी, अजून सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे उटेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही. त्याला मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही. त्यामुळे मी एवढंच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते, पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं, पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंगशारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला. त्यामुळे हा फरक आहे. आणि यामध्ये मराठीबाबत जर बोलायचं झालं तर त्यांनी राज्यगीत म्हटलं, सुरुवात केली अभिमानाने, अभिनंदन त्यांचं. पण ते राज्यगीत जे आहे महाराष्ट्राचं, ते मी मुख्यमंत्री असताना ते राज्यगीताला मान्यता दिली, राज्यगीत सुरू केलं आणि त्या राज्यगीताने त्यांनी सुरुवात केली. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, मी, देवेंद्रजी, अजितदादा आमच्या टीमने ते मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याला तात्काळ मान्यता दिली, होकार दिला. मला जाऊ द्या, माझ्यावर तर तुम्ही रोज टीका करता, पण ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला त्यांनाही तुम्ही सोडलं नाही. त्यामुळे आजचं जे काही मेळावा जो होता की मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी, त्यांच्या भाषणातून एक आगपकड होती, द्वेष होता, जळजळ होती, मळमळ होती, ती दिसून आली. आणि त्यामुळे मराठीसाठी आम्ही काय केलं, मराठीसाठी आणि त्यांनी काय केलं, मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला, मराठी टक्का कमी कमी का होत गेला, इकडे वसई विरार नाला सोपारा, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत का गेला, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे.